नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो हॉटेल स्टाईलमध्ये झटपट होणारा पुलाव. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम एका कढईमध्ये छान आपण तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. आता इथे मी छोटा कांदा घालून घेतलेला आहे. कांदा उभा चिरलेला आहे. यामध्ये आपण 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतो आहोत. आणि आता यामध्ये आपण एक छोटा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता इथे आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. छान परतून झालं 1 मिनटं की आपल्याला यामध्ये उभे चिरलेले टॉमॅटो घालून घ्यायचे. साधारण हा पूर्ण पुलाव बनायला 15 मिनटाचा वेळ लागतो. त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे. आता यामध्ये उभे चिरलेले टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत. कांदा आणि टॉमॅटो आपल्याला परतायला साधारण 2 मिनटं वेळ लागेल. आता यामध्ये आपण बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स घालून घेणार आहोत. इथे जास्त भाज्या वापरलेल्या नाही आहेत. इथे फक्त मी फरसबी आणि गाजर वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर जास्त भाज्या असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता. इथे 1 वाटी आपण मध्यम आकारामध्ये चौकोनी तुकडे केलेल्या भाज्या घातलेल्या आहे आणि आता आपल्याला त्यांनाही परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून झालं की आपण यामध्ये पुलावचा मसाला घालून घेणार आहोत 1 मोठा चमचा आणि पाव चमचा आपण इथे हळद घालून घेणार आहोत. आता यावरती आपण भिजवलेले जे आपले तांदूळ आहेत, जे आपण 10 मिनटं आधी भिजवून ठेवलेले आहेत, ते घालून घ्यायचे. हे तांदूळ आपण भिजवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला यामध्ये ते घालून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता ही सर्व प्रोसेस करायला आपल्याला 5 मिनटं वेळ लागेल आणि पुढे 10 मिनटं आपल्याला भात शिजायला वेळ लागेल. आता तुम्ही पाहू शकता आपला भात व्यवस्थित एकत्र झालेला आहे. यामध्ये आपण साधं पाणी घालून घेतो. तर जेवढा भात होता तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण इथे 1.5 पट पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आता सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत. आता इथे आपली 5 मिनटं पूर्ण झालेली आहेत. छान आता उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे. 1 मिनटामध्ये उकळी आली की आपल्याला याला पुढे शिजवून घ्यायचं आहे. आता इथे आपण गॅस मंद करायचा आहे आणि बारीक गॅसवरती साधारण पुढे 8 मिनटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर 8 मिनटानंतर छान आपलं भात शिजलेला आहे, भाज्याही शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. पण थोडंसं पाणी यामध्ये राहिलेलं आहे, तर आपण 1-2 मिनटं आपल्याला याला पुढे शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं पाणी आटून जाईल. आता यावरती आपण तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्यानंतर याला छान अशी चकाकी पण येते आणि नंतर हे पुढे जे भात आणि जे भाज्या आहेत ते चिकट होत नाहीत. तर त्यामुळे आपण आता इथे तूप घालून घेत आहोत. आपलं पाणी आटलेलं आहे. व्यवस्थित तूप घालून ह्याला एकत्र करून घ्या आणि तुम्ही पाहू शकता आता आपला भात मोकळा झालेला आहे, भाज्याही मोकळ्या झालेल्या आहेत आणि यामध्ये पाणीही नाही आहे. आता हॉटेल स्टाईल आपण इथे पुलाव बनवलेला आहे, त्यामुळे हॉटेल स्टाईलच त्याला तुम्ही प्रेझेंट करा. तर आता इथे मी या पुलाववरती मस्त खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि बाजूला काकड्या घालून सर्व केलेलं आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.